मी बाळ कसं जन्माला घालणार? वीरने पांघरून बाजूला करत त्या निरागस मुलीकडे पाहिलं. मला तर अंड उकडायलाही येत नाही, मग बाळ कसं होणार? ती निरागसपणे म्हणाली. तुला हे सगळं कोणी सांगितलं? वीर चिडून विचारू लागला. माझ्या मैत्रिणींनी. त्या म्हणाल्या की नवरा बायको एकमेकांच्या जवळ आले की थोडं दुखतं आणि मग 9 महिन्यांनी बाळ येतं. पण मी ते दुखणं कसं सहन करणार? आणि बाळ झालं की त्याला इथून तिथून दूधही पाजायचं असतं. तिच्या या बेधडक बोलण्यावर वीरने डोकं धरून ठेवलं. ये, मी तुला सगळं नीट समजावतो की बाळ कसं होतं आणि मग ते दूध कसं पितं. असं म्हणत वीरने तिचा हात धरला आणि पुढच्या क्षणी तिच्या सैल शर्टाखाली हात घालत म्हणाला, 2 मिनिटात गप्प बसली नाहीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. DSP वीर माथुर इतका जोरात ओरडला की कुणीही घाबरून जाईल. ती तर आधीच घाबरलेली नाजूक मुलगी होती. तुम्ही माझ्यासोबत काय करणार? रडणं थांबत ती भीतीने त्याच्याकडे पाहू लागली. वीरने समोर बसलेल्या त्या निरागस मुलीकडे पाहिलं, जी अवघ्या 2 तासांपूर्वीच अचानक त्याच्या आयुष्याचा भाग बनली होती. असा भाग जो तो ना आयुष्यात ठेवू शकत होता, ना आयुष्यातून काढू शकत होता. बोला ना, तुम्ही गप्प का झाला आहात? प्लीज काहीतरी बोला. मला खूप भीती वाटते. मी मी तुला जेलमध्ये टाकीन. हे ऐकताच माधुरी पुन्हा जोरजोरात रडू लागली. तिचं लहान मुलीसारखं भोकाण त्याच्या कानात असह्य होत होतं. यावेळी वीरने थकून तिच्यासमोर हात जोडले. बघ मुली, देवासाठी माझ्या कानावर थोडी दया कर. पण त्याचं ऐकण्याऐवजी ती नाक कुरकुरत म्हणाली, मी तुमची बायको आहे ना? मग आपल्या बायकोला कोण जेलमध्ये टाकतं? मला माहीत आहे आपले लग्न अचानक झालं, पण मी हेही ऐकलं आहे की हे एक पवित्र नातं असतं, जे 2 हृदयात प्रेम भरतं. तुमच्या मनात माझ्यासाठी प्रेम आलं नाही का? आशेने भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या शब्दांनी वीरच्या मनात क्षणभर काहीसं हललं, पण त्याने मान हलवली. आत्ता जाऊन झोप. मला आता यावर बोलायचं नाही. उद्या सविस्तर बोलू. असं म्हणत तो उठू लागला. तेवढ्यात माधुरीने त्याचा हात घट्ट पकडला. मला इथे एकटीला सोडू नका. मला खूप भीती वाटते आणि तुमचा हा फ्लॅटही खूप भीतीदायक आहे. समोरच्या रॅकमध्ये तुमची पिस्तूल आहे, त्यामुळे अजूनच भीती वाटते. ठीक आहे, मी ती इथून घेऊन जातो. तू इथेच बस. तुझ्याबाबत आता काय करायचं ते मी विचार करतो. विचार काय करायचा? तुम्ही माझ्यासोबत संसार करा. आशेने त्याच्याकडे पाहत माधुरीने हळू आवाजात म्हटलं. तो नजर चुकवत आपल्या खोलीत गेला. टाळीची गाठ सैल केली आणि खोल श्वास घेतला. ती मुलगी माझ्यापेक्षा खूप लहान आहे, स्वतःला समजावत तो विचार करू लागला. ती कॉलेजच्या सेकंड इयरमध्ये आहे आणि मी 28 वर्षांचा. 10 वर्षांचा फरक आहे. तिच्याशी लग्न करून मी अन्याय करू शकत नाही, ती कितीही सुंदर असली तरी. असं विचार करत तो झोपला. 5 मिनिटंही झाली नव्हती, तोच कुणीतरी दारावर जोरजोरात ठोठावू लागलं. त्याला ओरडावंसं वाटलं, पण समोर कोण असेल हे त्याला माहीत होतं. दार उघडताच समोर माधुरीच उभी होती. यावेळी तिची नजर खाली झुकलेली होती. जर तिने वर पाहिलं असतं तर कदाचित वीर तिला काहीतरी बोलून ओरडला असता. काय झालं? त्याने थकलेल्या आवाजात विचारलं. बाहेर खूप थंडी वाजते आहे. मला एखादं पांघरूण मिळेल का? माधुरीने पुन्हा निरागसपणे विनंती केली. वीर तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. ही खरंच इतकी साधी आहे की फक्त माझ्यासमोर निरागसपणा दाखवते आहे? तेवढ्यात माधुरीने त्याच्यासमोर बोटं वाजवली. गेल्या 4 तासांपासून ती सतत रडत होती आणि थोड्या वेळापूर्वीच जेलची धमकी ऐकून गप्प झाली होती. तुम्ही मला असं बघू नका. जर तुम्ही मला तुमची बायको मानत नसाल तर मला अशा नजरेनेही पाहू नका. ती तोंड वाकडं करत म्हणाली. वीर फक्त तिला पाहतच राहिला. पुढच्या क्षणी त्याने माधुरीचा हात पकडला आणि तिला भिंतीला लावलं. त्याचा चेहरा माधुरीच्या अगदी जवळ होता. काय म्हणतेस तू? परत सांग. मी तुला बघू शकत नाही. तो तिच्या छातीवर हलकेच बोट ठेवत म्हणाला. तेव्हा माधुरी घाबरून दचकली. नाही,
मी असं म्हणत नाही, तिने पटकन नकार दिला. जरी थोड्या वेळापूर्वी तिने तेच बोललेलं होतं. कदाचित ती विसरली होती की तो तिचा नवरा आहे. माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. स्वतःला रोखत असलेला वीर भावनेच्या भरात हे शब्द बोलून गेला. माधुरी त्याच्या पकडीत पाण्यातील माशीसारखी हलत होती. त्याच्या हाताची घट्ट पकड तिला जाणवत होती. वेदनेमुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. माधुरीच्या मोठ्या डोळ्यात अश्रू भरलेले पाहून वीर 2 पावलं मागे सरकला. जा, ते पांघरून घेऊन जा आणि परत इथे येऊ नकोस. नाहीतर या थंडीत जर भावना आवरता आल्या नाहीत तर दोष देऊ नकोस. त्याचा अर्थ समजताच ती पटकन बेडवरून पांघरून उचलून बाहेर पळाली. पण काहीतरी आठवल्यासारखी ती अचानक थांबली आणि परत फिरून वीरसमोर उभी राहिली. मी हे पांघरून नेलं तर तुम्ही कुठे झोपणार? आता तिला वीरची काळजी वाटू लागली होती. मी कुठेही झोपेन. हो, तसंही ठीक आहे. तुम्हाला कुठे थंडी लागते? असं बोलून ती खोलीबाहेर गेली. तर वीर तिच्या पाठीकडे पाहतच राहिला. ही मुलगी नेमकी आहे तरी काय? काही मिनिटातच तिने माझ्यासारख्या DSVचं पूर्ण डोकं फिरवून टाकलं आहे. जो वीर इतरांना गोंधळात टाकायचा, तोच त्या छोट्याशा मुलीसमोर स्वतः गोंधळून गेला होता. त्याने कपाट उघडून दुसरं पांघरून काढलं. तो सरळ झोपायला जाणार इतक्यात पुन्हा दार वाजलं. वीरने चिडून दार उघडलं, पण समोर माधुरी नाही तर प्रदीप उभा होता. तू तू इथे काय करतोयस? तो मोठ्याने ओरडला. काय झालंय? एवढं का ओरडतोयस? मला खात्री आहे की मी बहिरा नाही. माझे दोन्ही कान नीट काम करतात आणि मला सगळं स्पष्ट ऐकू येतं. त्यामुळे कृपा करून तुझ्या या किंकाळ्या बंद कर. असं म्हणत प्रदीपने कानात बोटं घातली. वीरने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि प्रदीपच्या मागे उभी असलेली माधुरी पाहिली, जी त्याच्या मित्राच्या मागे लपली होती. प्लीज भाऊ, यांना सांगा की थोडं कमी रागवलं तर बरं होईल. मला यांचा राग खूप भीतीदायक वाटतो. माधुरीचा आवाज ऐकताच प्रदीपला राग आला. आणि हा राग माधुरीवर नव्हता तर वीरवर होता. तो रागाने वीरकडे पुढे गेला. आधी मला हे सांग, माझ्यापासून लपून लग्न करण्याची हिंमत तुला कशी झाली? तू मला इतका परका समजलास का, की आयुष्यातील इतक्या मोठ्या घटनेबद्दल मला सांगणंही तुला गरजेचं वाटलं नाही? माझी इतकीच किंमत आहे का? तो जरा जास्तच भावनिक होण्याचा प्रयत्न करत होता. जास्त ड्रामा करू नकोस. ही माझी बायको नाही. वा, एकतर तू लग्न करून बसलास, वर या मुलीला फ्लॅटमध्ये ठेवलंस आणि मला सांगतोयस की ही तुझी बायको नाही. मग ही इथे काम करणारी मोलकरीण आहे का? प्रदीपचं शेवटचं वाक्य ऐकताच माधुरीचे कान टवकारले. प्रदीप भाऊ, माझं ऐका. हो, बोल वहिनी. तुम्ही उदाहरण चुकीचं दिलंत. मी इतकीही हलक्या दर्जाची नाही की मला कामवाली मोलकरीण समजाल. माधुरीने तोंड वाकडं करत तक्रार केली. अरे माझ्या गोड वहिनी, मला माफ कर. वचन देतो, पुन्हा तुला तक्रार करायची संधी देणार नाही. वीर बराच वेळ त्यांचं बोलणं ऐकत होता. तो दोघांना बाहेर जायचा इशारा करणारच होता, पण काहीतरी विचार करून त्याने दोघांनाही आत बोलावलं. हे पाहून प्रदीप गडबडला. त्याला कळून चुकलं होतं की आता त्याची अडचण वाढणार आहे. आधी मला हे सांग, तू तिला काय सांगितलंस आणि तिने तुला काय सांगितलं? अरे यार, ही गोष्ट तू तुझ्या बायकोलाच विचारू शकतोस. मला का टेन्शन देतोयस? बघ, मी तुझी तक्रारही करत नाही. तू लग्न केलं असेल तर तुझा पूर्ण हक्क आहे. तुझं आयुष्य आहे रे. जसं हवं तसं जग. पण प्लीज, हा बांबू फार जोरात लागतो. मागच्या वेळीही तू माझ्या कमरेवर मारलंस. नाजूक भागही हल्ला होता. आत्ता माझ्यात तेवढी हिंमत नाही. 5 मिनिटांपूर्वी जेव्हा प्रदीप तिथे आला होता तेव्हा त्याने बेल वाजवली नव्हती. थेट दार उघडून आत आला होता. ही प्रदीपची जुनी सवय होती. वीरने लग्न केलेलं नव्हतं आणि त्याची फॅमिलीही नव्हती. त्यामुळे प्रदीपला जेव्हा वाटे तेव्हा तो बिनधास्तपणे बेल न वाजवता आत यायचा आणि आजही त्याने तसंच केलं होतं.
वीर हे पूर्णपणे विसरला होता की त्याने आपल्या फ्लॅटची एक चावी मित्रालाही दिली आहे. जेव्हा प्रदीप आत आला तेव्हा समोर माधुरी सोफ्यावर बसलेली होती. टीव्ही चालू होता आणि त्यावर कार्टून सुरू होते. ती साधारण 17-18 वर्षांचीच वाटत होती. हॅलो मुली, तू कोण आहेस आणि इथे काय करतेस? प्रदीपने आश्चर्याने आणि धक्क्यात विचारलं. मी मी वीरची बायको आहे. माधुरीने मान ताठ करत थेट उत्तर दिलं. प्रदीप तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला. या मुलीत असं काय होतं की इतक्या सुंदर मुलींना सोडून वीरने या लहानशा मुलीशी लग्न केलं? ती वयाने खूपच लहान वाटत होती. काहीतरी विचार करून प्रदीप तिच्या समोर बसला. म्हणजे तू माझी भावजय आहेस? नाही, भावजय नाही तर बहीण. मला भाऊ नाही, म्हणून आजपासून मी तुझी बहीण आणि तू माझा भाऊ आहे. पण तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस? अचानक तिला आठवलं की एक अनोळखी माणूस काही न सांगता आत आला होता. कुठे तू चोर तर नाहीस ना? असं म्हणत ती ओरडू लागली. तेवढ्यात प्रदीपने तिच्यासमोर हात जोडले. अरे देवा, आत्ता तमाशा नको करू. मी पोलीस आहे, मला चोर म्हणू नकोस. आणि मी तुझ्या नवऱ्याचा मित्र आहे. चल, आधी तुझ्या नवऱ्यालाच विचारूया. असं म्हणत तो तिला घेऊन वीरच्या खोलीकडे गेला आणि आता तोच वीरपासून लपण्याचा प्रयत्न करत होता. आता त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. चांगलं तर हेच होतं की तो उलट पावलं टाकून इथून निघून गेला असता, पण कुतूहलामुळे तो थांबला होता. शेवटी वीर साहेबांची अशी कोणती मजबुरी होती की त्यांनी त्या लहानशा मुलीशी म्हणजेच माधुरीशी लग्न केलं होतं? आणि याच कारणामुळे वीर आज त्याचे कॉल उचलत नव्हता आणि मेसेजेसही दुर्लक्ष करत होता. नाहीतर असं कधीच झालं नव्हतं. चल, आता इथे बस आणि शांत डोक्याने विचार कर. मला मारून तुला काहीच मिळणार नाही, पण मग माझा राग उतरेल. वीर दात ओठात आवळत म्हणाला होता. बघ मित्रा, हा सोफा म्हणजे मीच आहे असं समज आणि तुला जितकं मारायचं आहे तितकं मार. आणि वीरने इतक्या जोरात सोफ्याला लाथ मारली की प्रदीपला वेदना थेट हृदयात जाणवली. एवढ्या जोरात मार असं मी म्हटलं नव्हतं. एवढंच तो बोलू शकला, कारण शब्द साथ देत नव्हते. आता दोघेही एकाच सोफ्यावर बसले होते. वीर जमिनीकडे रोखून पाहत होता आणि प्रदीप त्याच्या चेहऱ्याकडे. चल, आता सगळं सांगायला सुरुवात कर. ए पासून झेड पर्यंत. मध्ये एकही भाग सोडायचा नाही. आजकालच्या काळात कुणाशीही उपकार करू नयेत रे. एवढंच तो बोलला आणि मान खाली घातली. अरे, सरळ बोल. नक्की काय म्हणायचं आहे तुला? मी अडकलो आहे, तोही फार वाईट रीतीने. ही मुलगी मला जुन्या पार्कजवळ भेटली. काही मुलं तिला त्रास देत होती. एवढं बोलून तो थांबला. काय? तू मुलांना पळवून लावलं आणि तिच्याशी लग्न केलंस? आधी पूर्ण ऐक, मग तोंड चालव. मध्ये बोललास तर तुला ढकलत बाहेर काढीन. ठीक आहे, ठीक आहे. मी गप्प बसतो. आता सांग, काय झालं होतं? प्रदीप पुन्हा आपल्या मर्यादेत आला होता. माधुरी ख्रिश्चन होती आणि तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. ती आपल्या काकूसोबत राहत होती. तिची काकू फार क्रूर होती. जेव्हा जेव्हा ती तिला मारायची किंवा छळायची तेव्हा माधुरी रडत रडत आईच्या कबरीकडे जायची. कबरीजवळ बसून ती रडायची, आईकडे तक्रार सांगायची आणि मन हलकं करून घरी परतायची. वाटेतच एक जुना पार्क होता. तिथे पोहोचताच काही मुलं आधीच उभी होती. तिला पाहताच त्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. त्यातला एक नशेत असलेला मुलगा शिट्ट्या मारत म्हणाला, चला रे, आज रात्रीची सोय झाली. या मुलीला उचला आणि निघूया. मला आता इथे फिरायचं नाही. हेच त्यांचं काम होतं. निरागस मुलींना पळवणं, त्यांच्यासोबत गैरवर्तन करणं आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणं. हे ऐकून माधुरी फार घाबरली. ती दूर पळण्याचा प्रयत्न करताच एका मुलाने मागून तिची मान पकडली आणि दुसऱ्याने हात धरून तिला ओढायला सुरुवात केली. DSP वीर त्यावेळी एका महत्त्वाच्या कामासाठी जात होता. तो गणवेशात नव्हता, साध्या कपड्यात होता.
रस्त्यात त्याने त्या मुलीला त्या टोळीत पाहिलं आणि लगेच गाडी थांबवली. इथे काय चाललं आहे? त्याचा आवाज ऐकताच चौघांनी मान वळवून पाहिलं आणि हसत म्हणाले, ए, तू जो कोणी असशील, तुझी दादागिरी कोणा दुसऱ्याला दाखव. आम्ही तुझ्यापासून घाबरू ही तुझी गैरसमजूत आहे. ही मुलगी आमची आहे आणि आमच्या सोबतच जाणार. प्लीज माझी मदत करा. माधुरीने रडत रडत वीरच्या डोळ्यात पाहून म्हटलं. तो जागेवरच थांबला. रागाने मुठी आवळल्या आणि काही क्षणातच त्यांनी मुलांची धुलाई केली. सगळे जमिनीवर कोसळले. वेदनेने तडफडत होते. कुणातही हालचाल करण्याची ताकद उरली नव्हती. तू कोण आहेस आणि इथे काय करतेस? त्याने विचारलं. तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माधुरीने नजर चुकवत उत्तर दिलं. कदाचित ती त्यालाही चुकीचा माणूस समजत होती. चल माझ्यासोबत ये, मी तुला घरी सोडतो. मला तुझ्यासोबत यायचं नाही. मला तुझ्यावर विश्वास नाही. मी पोलीस आहे असं म्हणत त्याने खिशातून कार्ड काढून तिला दाखवलं. कार्ड पाहताच ती बरीच शांत झाली होती. पण हवेलीत पोहोचल्यावर नशिबाने तिच्यासोबत अजून एक खेळ खेळला. एकतर ती कोणाला न सांगता घरातून निघून गेली होती आणि त्यातच अर्ध्या रात्री एका अनोळखी पुरुषासोबत परत आली म्हणून तिच्या काकूने तिच्यावर आरोप केले आणि तिला जबरदस्तीने चर्चमध्ये नेऊन वीरसोबत तिचं लग्न लावून दिलं. तो फक्त त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत गप्प बसून राहिला होता. काहीतरी कारण होतंच म्हणून त्याने शांतपणे लग्न केलं होतं. नाहीतर त्याचं कधीच लग्न न करण्याचा ठाम विचार होता. आणि आता लग्न झालंच तर ते 18 वर्षाच्या बाहुलीसारख्या मुलीशी, जिला बुद्धी नावाची गोष्टच नव्हती. मूर्खपणाची परिसीमा तिच्याच ठिकाणी संपायची. एखादं काम नीट केलं तर पुढचे 3 दिवस सर्व बिघडवायची. प्रदीपने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, पण यार, मुलगी वाईट नाही, थोडीशी निरागस आहे एवढंच म्हणता येईल. तू तिला आपल्या रंगात रंगवलंस तर आयुष्य सुंदर होऊ शकतं. प्रदीपने त्याला धीर दिला आणि वीर फक्त त्याच्याकडे पाहत राहिला. सगळी गोष्ट सांगून झाल्यावर वीरने प्रदीपला निरोप दिला. बराच वेळ तो बाहेर सोफ्यावरच बसून कपाळ चोळत राहिला, मनात उसळणाऱ्या भावनांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत. हे देवा, या माणसाला माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून दूर कसं ठेवू, असा विचार करत असतानाच त्याच्या डोक्यात काहीतरी चमकलं. प्रदीपला कळलं, म्हणजे कियानलाही कळणार नाही असं होऊ शकत नाही. प्रदीपने वचन दिलंय की तो कोणालाही सांगणार नाही. असं स्वतःला समजावत तो खोलीत गेला. तिथे माधुरी त्याच्याच बेडवर झोपलेली होती. तिचे रेशमी काळे केस अंगावर आणि बेडशीटवर पसरलेले, देखणे डोळे, फार गोरी नसली तरी बादामी कांतीत आकर्षण, काचेसारखे चमकते डोळे, छोटी नाक आणि त्याखाली सुंदर घडलेले ओठ. ते नाजूक ओठ पाहून वीर अस्वस्थ झाला. स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करूनही अपयशी ठरला. हृदय वेगळ्याच लयीने धडधडू लागलं. तो हळूच जवळ गेला. चेहऱ्यावरून केसांची बट काढली. बोटांच्या टोकांनी ओठांचा मऊपणा जाणवू लागला आणि क्षणातच त्याने तिचे ओठ आपल्या ओठात बंद केले. झोपेत श्वास अडकल्याने तिचे डोळे उघडले. तो अगदी जवळ होता आणि चित्रपटात जे घडतं ते तिच्याबरोबर घडत होतं. तो अलगदपणे तिचा चेहरा दोन्ही हातात धरून कधी वरचा तर कधी खालचा ओठ ओढू लागला. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण अपयशी ठरला. वीरने तिला घट्ट पकडलं होतं. ओठ सोडून तो तिच्या डोळ्यांना स्पर्श करू लागला. आता तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. ही मुलगी त्याच्या संयमाची परीक्षा बनत चालली होती. ती आता त्याच्या छातीवर डोकं ठेवून श्वास सावरत होती, तर तो तिच्या केसात बोटं फिरवत होता. दोघांमध्ये गाढ शांतता पसरली होती. खोलीत एक विचित्र नीरव शांतता. दृश्य स्वप्नवत झालं. माझ्याशी वाईट बोलू नका. हे ऐकताच वीरने रागाने तिचं डोकं वर उचललं आणि तीव्र नजरेने पाहिलं. मी तुझा नवरा आहे, मला माहीत आहे. ती मान खाली घालून बोटं चटकवू लागली.
पण आत्ता मी या सगळ्यांसाठी मानसिकरित्या तयार नाही. तिचं हे घाबरलेलं रूप पाहून वीरने खोल श्वास घेतला. त्याला कळेना त्याला नेमकं काय झालं होतं. नाहीतर तो स्वतःही इतक्या घाईच्या मनस्थितीत नव्हता. ठीक आहे, असं कर. तुला 1 आठवडा वेळ आहे. स्वतःला मानसिकरित्या तयार करून घे, कारण त्यानंतर मी तुला वेळ देणार नाही. तू प्रेमामुळे मजबूर होऊन हे सगळं करत आहेस का? तो तिथून निघणारच होता. तेवढ्यात तिने कोणताही संकोच न ठेवता वीरचा हात धरला आणि तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. काहीही न बोलता तो सोफ्यावर बसला आणि खिशातून सिगरेट काढून ओठांवर धरली. उत्तर न मिळाल्यामुळे तिने पांघरून डोक्यावर ओढलं आणि थोड्याच वेळात झोपण्यासाठी आडवी झाली. पण तिच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाजत होते आणि ते तिलाच कानात ऐकू येत होते. तिची झोप उडाली होती. तिने सहजपणे आपल्या ओठांवर हात फिरवला. गोडसर वेदना आणि हलका त्रास ओठांवर जाणवत होता. बोटांनी ओठांना स्पर्श करत त्याच्या स्पर्शाची जाणीव आठवू लागली आणि मग तिच्या ओठांवर लाजरीशी स्मितरेषा उमटली. हा माणूस इतकाही वाईट नाही, तिने स्वतःशीच म्हटलं. मग काहीतरी आठवल्यासारखं तिने पटकन पांघरून बाजूला केलं आणि विचारलं, ऐका ना, आपलं बाळ कधी येणार? तिचा प्रश्न ऐकून वीर आधी आश्चर्याने मग रोखून पाहू लागला. झोप? बाळ येणार नाही, पण माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की तुम्ही माझ्या जवळ याल, थोडंसं दुखेल आणि मग बाळ येईल. आणि आताच तुम्ही माझ्याजवळ आलात तेव्हा मला दुखलं, इथे ओठांवर. फक्त ओठांवर दुखणं सहन केल्याने बाळ होत नाही. अजून कुठेतरी वेगळं दुखणं सहन करावं लागतं आणि त्या वेदनेसाठी तू तयारच नाहीस. म्हणून जास्त प्रश्न विचारू नकोस. शांतपणे झोप आणि मला देखील झोपू दे. त्याचं बोलणं ऐकून तिने तोंड वाकडं केलं आणि झोपायला वळली. ती फारच निरागस होती. तिची स्वप्न लहान-सहान होती. तिला अभ्यासात कधीच फारसा रस नव्हता. कधी तिने शिकण्यासाठी हट्टही धरला नव्हता. 12वी नंतर तिने शिक्षण सोडलं होतं. काकू दिवसभर तिच्याकडून घरकाम करून घ्यायच्या आणि ती शांतपणे सगळं करायची. इतर पारंपरिक मुलींप्रमाणे तिचीही काही स्वप्न होती आणि त्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे एक दिवस तिच्यासाठी एक राजकुमार येईल, जो तिला काकूच्या छळातून मुक्त करेल. ते स्वप्न तर पूर्ण झालं होतं. तो खरंच तिच्यासाठी राजकुमारासारखाच आला होता आणि त्याचं व्यक्तिमत्वही राजकुमारासारखंच होतं. पण तो तिला आयुष्यभर जवळ ठेवेल का? तिला पत्नीचा दर्जा देईल का? तिला आपल्यासोबत स्वीकारेल का? असे प्रश्न तिला सतावत होते. मग तिने स्वतःच मनाची समजूत काढली. त्यांनी मला किस केलंय, आता हे मला कधीच सोडणार नाहीत. तिला वाटत होतं की तिने फार मोठा पराक्रम केला आहे, जरी त्यात तिचा काहीच वाटा नव्हता. सकाळी वीर झोपेतून उठला तेव्हा छातीवर जड ओझं असल्यासारखं वाटलं. डोळे उघडताच तो थक्क झाला, कारण माधुरी त्याच्यावर आडवी पडलेली होती. याच ओझ्यामुळे त्याची झोप उघडली होती. त्याला आठवलं, रात्री सोफ्यावर झोप येत नव्हती, म्हणून तो बेडच्या एका बाजूला येऊन झोपला होता. आणि रात्री कुठल्या तरी वेळी माधुरी त्याच्या इतकी जवळ आली होती. हळूच त्याने तिला उचलून बेडवर नीट झोपवलं. मग तो बाल्कनीत जाऊन उभा राहिला आणि खोल खोल श्वास घेऊ लागला. स्वतःवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना रात्रीचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागले. जेव्हा तो माधुरीजवळ आला होता आणि तिच्या नाजूक ओठांची तपासणी चोरली होती. रात्री मला काय झालं होतं? मी स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकलो नाही? मी का विसरतो की ती एक निरागस मुलगी आहे? माझ्या आयुष्याचा काही पत्ता नाही. तो ज्या मिशनवर काम करत होता ते खूप मोठं आणि धोकादायक मिशन होतं आणि त्यात त्याचा जीवही जाऊ शकतो. तो जाणत होता की जर त्याने आपलं नियंत्रण सोडलं तर जवळीक वाढतच जाईल आणि कुठेतरी असं होऊ नये की त्याच्या जवळीकचं फळ तिच्या गर्भात वाढू लागेल आणि इकडे त्याच्या मृत्यूची बातमी येईल. मग ती मुलगी एका मुलासोबत या निर्दयी जगात कशी जगेल?
हेच विचार करून त्याचा दम घुटू लागला होता. तुम्ही इतक्या लवकर का उठलात? ती डोळे चोळत बाहेर आली होती आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली होती. तो तिच्यापेक्षा खूप उंच होता. ती मुश्किलीने तिच्या खांद्यापर्यंतच येत होती. एक गोष्ट वीरने नोंदवली की सध्या माधुरीच्या मनात रात्रीची कोणतीही गोष्ट नव्हती, अन्यथा ती त्याच्यापासून लाजत फिरली असती. मला तर तुम्ही उठवलं. ओ हो, सॉरी. त्याने पटकन माफी मागितली. खरं म्हणजे मला भीती वाटत होती आणि थंडीही वाटत होती. मी चित्रपटात पाहिलं आहे की जर अशा प्रकारे तुम्ही एकत्र झोपता तर तुम्हाला थंडी वाटत नाही. फक्त याच कारणामुळे मी तुमच्याजवळ येऊन झोपले होते. ती बोलताच पुन्हा त्याचं मन डगमगू लागलं होतं. त्याने तिचा हात धरून तिला आपल्या जवळ बसवलं. माधुरीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक उत्साह भरलेली हास्य आली होती. मला हे सांग की तुम्ही चित्रपटात आणखी काय पाहिलं आहे? ती आपल्या डोक्यावर जोर देऊ लागली. आणि मी पाहिलं आहे. मुलगा मुलगी एकमेकांना किस. बाकीचे शब्द तिच्या तोंडातच राहिले. रात्रीचे दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरू लागले. रात्री झोपण्यापूर्वी तिने स्वतःशी ठरवलं होतं की काहीही झालं तरी ती आता वीरसमोर जाणार नाही. पण आता जेव्हा ती झोपेतून उठून आली होती तेव्हा रात्रीचे सगळे क्षण विसरली होती. पण आता तिला काहीही समजत नव्हतं. झोप उडाली आणि दिवसातारे दिसू लागले. आम्हीही तर केलं आहे ना? जाणतोस, किसच्या पुढे कोणती हद्द पार करावी लागते? हे म्हणून ती त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला आपल्या जवळ करू लागली. दोघांचं नाक एकमेकांच्या नाकाशी स्पर्श होत होतं. जेव्हा तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तुमचं कोणतं कुटुंब आहे का? हे शब्द नव्हते तर एक खंजर होते जे सरळ वीरच्या छातीत घुसले. त्याच्या सगळ्या जखमा पुन्हा हिरव्या झाल्या. त्याने खूप रागाने माधुरीचा हात झटकला आणि लांब लांब श्वास घेत रूममध्ये गेला. ती त्याच्या मागोमाग आली होती, पण तो वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. आता यात इतका राग येण्याची काय गोष्ट होती? कुठेतरी असं तर नाही की यांच्या कुटुंबियांनीही यांच्यासोबत अन्याय केला आहे? चित्रपटात तर असंच दाखवतात. ती आपल्या छोट्या डोक्यावर जोर देऊ लागली. बरं, जो काही असो, तिला तिच्या नवऱ्याचं हे वागणं अजिबात आवडलं नव्हतं. फक्त एकाच दिवसात आणि काही तासात ती त्याला आपला नवरा मानू लागली होती. तिच्या निरागसपणाची ही चरम सीमा होती की ती एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू लागली होती. आणि कशी ठेवणार नाही? हाच तो अनोळखी होता ज्याने तिला तिच्या निर्दयी काकूपासून मुक्ती दिली होती. पण आता हा प्रश्न उभा राहिला की आयुष्यभर तो तिची अशीच काळजी घेईल का? फ्रेश झाल्यानंतर त्याने माधुरीलाही तयार होण्यास सांगितलं. पण माझ्याकडे कपडे नाहीत. मी रात्रीच माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला सांगितलं होतं, बाहेर जाऊन पहा. सोफ्यावर तुमच्यासाठी ड्रेसेस ठेवलेले असतील. तो तिला सूचना देत स्वतःचे केस नीट करू लागला आणि ती बाहेर गेली. तेव्हा सोफ्यावर सुंदर कपडे ठेवलेले होते. ते पाहताच ती आनंदाने किंचाळली आणि लहान मुलीसारखी उड्या मारू लागली. तिच्या आवाजाने तो बाहेर आला. तेव्हा ती उत्साहाने म्हणाली, हा माझा फेवरेट रंग आहे आणि बाकी सगळेही खूप छान आहेत. असं म्हणत तिने पुन्हा वीरला मिठी मारली. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही जगातले सगळ्यात चांगले पती आहात. हे तर साधे कपडे आहेत. यासाठी एवढा आनंद कशाला? त्याने म्हटलं, 5 वर्षात पहिल्यांदाच मला नवे कपडे मिळाले आहेत. नाही नाही, मी नाही, तुम्ही मला दिले आहेत. ती साधेपणाने म्हणाली. याचा अर्थ काय? तू नवे कपडे घालत नव्हतीस का? त्यावर तिने जोरात मान नकारार्थी हलवली. गेल्या 5 वर्षात काकूंनी मला एकही नवा ड्रेस घेऊन दिला नाही. त्यांच्या मुलींचे कपडे किंवा त्यांना न आवडलेले कपडे मला मिळायचे. ते सगळे उतरंडीतले असायचे. काकू म्हणायच्या की मी एवढ्याच लायकीची आहे आणि माझ्याशी तसंच वागणं योग्य आहे.
असं म्हणत ती क्षणभर गप्प झाली, डोळे पाणावले. पण मग म्हणाली, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. रात्री तुम्ही मला छान बिछाना आणि पांघरूण दिलत. आणि आता हे गोड गोड कपडे. तिच्या बोलण्याकडे तो फक्त पाहत राहिला. या मुलीने किती हाल सोसले असतील. लवकर तयार हो, आता आपल्याला इथून निघायचं आहे. आपण कुठे चाललोय? फिरायला का? नाही, मी एका केससाठी जातोय. पण तुला इथे एकटीला ठेवू शकत नाही, म्हणून तुलाही सोबत यावं लागेल. वा, मग तर मज्जा येईल. केस धोकादायक आहे का? आणि आपण कुठे जाणार? तू फार प्रश्न विचारतेस. मला जास्त प्रश्न विचारणारे लोक आवडत नाहीत. त्याने गंभीरपणे म्हटल्यावर ती एकदम गप्प झाली. अर्धा तास गेला तरी ती शांतच. आता तू काही बोलत का नाहीस? तुम्हीच तर म्हणालात मी जास्त प्रश्न विचारते, म्हणून मी गप्प आहे. तुम्हाला माझ्या बोलण्याचं महत्त्व कळावं म्हणून. असं म्हणत ती खिडकीबाहेर पाहू लागली, तर तो डोकं हलवत तिच्याकडे पाहत राहिला. आता मीच सांगतो, बोल, काय म्हणायचंय? मला तुमच्या कुटुंबाबद्दल विचारायचं आहे. अचानक त्याने गाडीचा वेग वाढवला आणि कपाळावर आठ्या पडल्या. ठीक आहे, ठीक आहे, रिलॅक्स व्हा. मी कुणाबद्दल काही विचारत नाही, ती हळूच म्हणाली आणि तोंड वाकडं करत खिडकीकडे पाहू लागली. लग्नाला अजून एकच दिवस झाला होता आणि आयुष्यभर ही मुलगी सोबत राहणार की आयुष्याला पुन्हा एखादं वळण मिळणार हेही त्याला माहीत नव्हतं. ऐका, मला खूप भूक लागली आहे. मला खायला हवं. दोघांनी नाश्ता केला होता, तरीही माधुरीला भूक लागली. पुढे रस्त्यावर एक हॉटेल येईल. नाही, मला कुरकुरेची भूक लागली आहे. असं म्हणत तिने पोटावर हात ठेवून लहान मुलीसारखे ओठ चावले. अरे देवा, ही मुलगी तिच्या नादानपणाने मला मारून टाकेल. तो पुटपुटत गाडीतून उतरून गेला. माधुरीने झटकन ड्रायव्हिंग सीट घेतली. गाडी सुरू केली. तिला नीट चालवता येत नव्हतं. तिने गिअरवर पाय ठेवला आणि गाडी अचानक पुढे धावली व समोरच्या भिंतीवर आपटली. तिचं डोकंही जोरात स्टेअरिंगला आपटलं. आवाज ऐकून तो धावत बाहेर आला. हातातले पॅकेट खाली पडले. तिथे पोहोचताच त्याने पाहिलं, माधुरीच्या कपाळावरून थोडंसं रक्त वाहत होतं. त्याला गाडीची नाही, तिचीच काळजी वाटत होती. तू ठीक आहेस ना? तो अस्वस्थपणे तिचे दोन्ही हात पकडून हलवू लागला आणि मग तिचा चेहरा आपल्या हातात धरला. मी अगदी ठीक आहे. आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुमची गाडी. त्याचं मन म्हणत होतं, तुला अशी शिक्षा द्यावी की आयुष्यभर लक्षात राहील. पण तू ती शिक्षा सहन करू शकणार नाहीस. अशा वेड्या हरकती करू नकोस. माझं काळीच घाबरतं. मी तुला कुठल्याही किमतीवर गमावू शकत नाही. असं म्हणत त्याने त्या लहानशा मुलीला घट्ट मिठीत घेतलं. कधी कधी माधुरीलाही शंका येई की आपण आधी कधीतरी भेटलो आहोत का? पण कुठे ते आठवत नसे आणि तो ज्या पद्धतीने बोलायचा त्याने ती आणखी अस्वस्थ व्हायची. आपण आधी भेटलो आहोत का? तिने निरागसपणे विचारलं. नाही, तो म्हणाला आणि ती गप्प झाली. वीरने गाडीतून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि माधुरीच्या कपाळावर पट्टी लावू लागला. आता कसं वाटतंय? खूप छान. तुम्ही मलम लावलंय म्हणून आता दुखतही नाही. बरं, माझे कुरकुरे कुठे आहेत? ते ते मी फेकून दिले. थांब, तुझ्यासाठी नवे घेऊन येतो. अरे, नवे कशाला? आधीच इतके पैसे घातलेत. थांबा, मीच उचलून आणते. असं म्हणत ती धावत दुकानाबाहेर पडलेले कुरकुरेचे पाकिट उचलू लागली. तो दुरून तिला पाहत राहिला. माधुरी, माझी गोड माधुरी, माझ्या हृदयाचा आधार, माझं सर्व काही. असं म्हणत त्याने डोकं सीटला टेकवलं. 3 वर्षांपूर्वी तो मित्रांसोबत फिरायला काश्मीरला आला होता. त्या काळात माधुरी मावशीकडे राहत होती.
तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती, पण खूप सुंदर. मावशी गरोदर असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी तिला बोलावलं होतं. नोकर ठेवणे इतकी ऐपत नव्हती, म्हणून पुतणीच आली आणि काकूला तर माधुरीसारख्या ओझ्यापासून सुटका झाल्याचा आनंदच झाला. दिवसा ती मावशीची सेवा करायची आणि संध्याकाळी थोडं फिरायला जायची. एका दिवशी ती कुणालाही न सांगता बाहेर गेली आणि एका छोट्या टेकडीवरून खाली उतरताना उतार खूपच घसरटा असल्याने तिचा पाय घसरला आणि ती खाली कोसळत गेली. तिचा शर्ट मागून पूर्ण फाटला, आधीच जुना होता आणि दगडांवर आपटून हालत आणखी खराब झाली. तिची किंकाळी ऐकून वीर धावत आला. मित्रांचा कॅम्प थोड्या अंतरावर होता आणि तो आज एकटाच इथे आला होता. जमिनीवर पडलेली एक अतिशय सुंदर मुलगी रडताना दिसली. मला वाचवा, मला मरायचं नाही. वीरला पाहत ती रडत म्हणाली, तू ठीक आहेस ना? तो थोडा झुकून विचारू लागला. नाही. तिने जोरात मान नकारार्थी हलवली. वीर त्या मुलीच्या सुंदर डोळ्यात हरवून गेला. ते डोळे तलावासारखे खोल होते आणि कुणाची तरी आठवण करून देत होते. अगदी त्याच्या आईसारखे, ज्यांच्यावर तो सगळं अर्पण करू शकला असता. तिच्या वेदनेने भरलेल्या आवाजाने तो भानावर आला. मला खूप दुखतंय. कंबर लचकली असावी असं वाटतं. उठ, मी पाहतो. नाही, मी उठू शकत नाही. माझा शर्ट फाटलाय. हे ऐकताच वीरने आपली जॅकेट तिच्याकडे दिली आणि तिला उचलून बसवलं. तुझं वय किती आहे? त्याने सहज विचारलं. माझं वय 16 वर्ष आहे. असं ती म्हणताच त्याने खोल श्वास घेतला. तो 26 वर्षांचा होता आणि ती 16 वर्षांची. खूप मोठा फरक होता. पण तो हे सगळं का विचार करत होता? केवळ एका मुलीच्या डोळ्यांमुळे तो तिच्यावर प्रेम करू लागला होता का? हा प्रश्न त्याने अनायासे स्वतःलाच विचारला. ती त्याला पहिल्याच नजरेत खूप आवडली होती. ती इतकी लहान नसती तर त्याने नक्कीच तिला प्रपोज केला असता. त्याने स्वतःशी वचन दिलं होतं की जिच्याकडे पाहताच तो वेडा होईल, तिच्याशीच तो लग्न करेल. तो तिला आधार देत मावशीच्या घरी घेऊन आला, पण मावशीने जखमांवर औषध लावण्याऐवजी तिच्या अंगावरची पुरुषांची जॅकेट पाहून तिला मारायला सुरुवात केली. डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिला काहीच आठवत नव्हतं. फक्त संपूर्ण अंग दुखत होतं. हे दुखणं कोणी दिलं याचाही पत्ता नव्हता. ती रडत देवाकडे प्रार्थना करत होती. हे देवा, मला या क्रूर लोकांपासून वाचव. मला इथून बाहेर काढ. मला यांच्यासोबत राहायचं नाही. हे मला मारून टाकतील. मला मरायचं नाही. 16 वर्षांची ती लहानशी मुलगी हात जोडून मदत मागत होती. नर्सने जखमांवर औषध लावलं होतं, पण तरीही वेदना कमी होत नव्हत्या. काही दिवसांनी मावशीने तिला परत पाठवलं. पुढची 3 आठवडे ती रुग्णालयात होती. त्या काळात तिचे काका भारतातच होते. लंडनहून परतले होते. म्हणून म्हणून काकूही तिला जास्त ओरडत नव्हती. उलट नवऱ्यासमोर काळजी घेत असल्याचं दाखवत होती आणि तिला बजावलं होतं, तोंड उघडू नकोस, नाहीतर जीभ कापीन. काश्मीरहून परतल्यावरही वीर तिच्याच आठवणीत राहायचा. 2 वर्षे निघून गेली, पण ते डोळे त्याला आठवत राहिले. 2 वर्षांनंतर पार्कजवळ तिला पाहिल्यावर तो सुखावून गेला आणि जेव्हा माधुरीच्या काकूने लग्नाची गोष्ट काढली, तेव्हा वीरची मनोकामना पूर्ण झाली. तो क्षणात तयार झाला, लग्न झालं आणि आता ती त्याच्या आयुष्यात होती. हे सगळं केवळ योगायोग नव्हतं, ही तर निसर्गाची योजना होती. त्याच्या प्रार्थना स्वीकारल्या गेल्या होत्या का? आणि त्या इतक्या लवकर पूर्ण होतात का? या विचारात तो गाडी चालवत होता, तर माधुरी शेजारी बसून कुरकुरे खात होती. तिला आठवत का नाही
की ती मला आधी भेटली आहे. असा विचार करून वीरने तिच्याकडे पुन्हा पाहिलं. तुम्ही मला असं का पाहत आहात? काही विचारायचं असेल तर विचारा. ती म्हणाली, नाही, मला काही विचारायचं नाही. पण माझं ऐक, तिथे गेल्यावर कुणालाही सांगू नकोस की तू माझी बायको आहेस. ठीक आहे? तुम्हाला सगळ्यांना सांगायला लाज वाटते का? हो, वीरने थोडक्यात उत्तर दिलं. असं का? मी इतकी वाईट आहे का? नाही, तू वाईट नाहीस. तू अजून खूप लहान आहेस. आत्ता फक्त 18 वर्षांची आहेस. मग काय झालं? मी मॅच्युअर आहे. आणि तसंही सज्ञान मुलींशी लग्न करणं योग्यच असतं. ती तर्क देऊ लागली. बस बस, मला समजावू नकोस. मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. गाडी एका मोठ्या बंगल्यापुढे थांबली. तिथे पोहोचल्यानंतर तो तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी झाला. तो दिवसभर बाहेर असायचा आणि रात्री उशिरा परतायचा. त्याच्या अनुपस्थितीत ती खूप कंटाळायची. एक दिवस ती बाहेर बसून पुस्तक वाचत होती. तेवढ्यात अचानक एक मुलगी तिथे आली. त्या मुलीने जीन्स शर्ट घातले होते आणि ती खूपच डॅशिंग दिसत होती. तुझे साहेब कुठे आहेत? त्या मुलीने माधुरीकडे रोखून पाहत विचारलं. कोणते साहेब? माधुरीने गोंधळून विचारलं. मी वीरबद्दल बोलते आहे. ते माझे साहेब नाहीत, तर माझे पती आहेत. असं सांगणं माधुरीने आपलं कर्तव्य समजलं. हे ऐकून ती मुलगी धक्क्यात म्हणाली, काय बोललीस तू? परत सांग. मग माधुरीने पुन्हा सांगितलं की ते तिचे पती आहेत. ते ऐकताच त्या मुलीने राग आणि आश्चर्याने म्हटलं, तू शुद्धीत आहेस का? असं होऊच शकत नाही. तो माझ्याशी इतका मोठा धोका करू शकत नाही. तेवढ्यात वीरही तिथे आला आणि कियाला पाहून म्हणाला, तू इथे कशी? किया रागाने म्हणाली, ही मुलगी कोण आहे? तेवढ्यात माधुरीने मध्येच बोलत सांगितलं, मी सांगितलंच ना, मी यांची बायको आहे. वीरने तिला रोखून पाहिलं, पण गोष्ट बाहेर आलीच होती म्हणून त्याने नकार दिला नाही आणि सांगितलं की हो, ही माझी पत्नी आहे. हे ऐकताच किया किंचाळली. म्हणूनच प्रदीप मला तुझ्यापासून दूर ठेवत होता. म्हणूनच तो मला तुला टाळायचा सल्ला देत होता. तू माझ्याशी असं कसं करू शकतोस? इतका मोठा विश्वासघात कसा करू शकतोस? मी तुला ठार मारीन. कियाने वीरचा कॉलर पकडला. माधुरीने तिला थांबवायचा प्रयत्न केला, तर कियाने तिला जोरात ढकललं आणि ती जमिनीवर पडली. वीरने कियाचा हात झटकून ताबडतोब माधुरीकडे धाव घेतली आणि तिच्या खांद्याला धरून उभं केलं. रागाने तो म्हणाला, जर तू पुन्हा माझ्या बायकोला हात लावशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी तुला ठार मारीन. कियाने किंचाळत म्हणाली, मी हिला ठार मारीन. ही माझा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. वीर कडक आवाजात म्हणाला, तू कोणत्या हक्काबद्दल बोलतेस? माझ्यावर तुझा कुठलाच हक्क नाही. फक्त माझ्या बायकोचा आहे. आणि जर तू तिला हातही लावलास तर मी तुझे हात तोडीन. असं म्हणत तो माधुरीला आपल्या बाहूंमध्ये सांभाळत होता. किया रडत गुडघ्यांवर बसली आणि म्हणाली, मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही, पण तू मला धोका दिलास. ती मुद्दाम असे शब्द बोलत होती की माधुरी आणि वीरमध्ये गैरसमज निर्माण व्हावा. वीर ठामपणे म्हणाला, एकतर्फी प्रेमाला काहीच किंमत नसते. मी आधीच सांगितलं होतं की मला तुझ्यात काहीही रस नाही आणि जर तुझ्या मनात माझ्याबद्दल काही भावना असतील तर त्या काढून टाक. तू माझं ऐकलं नाहीस. आज तुला जे दुःख होतंय ते तुझ्याच चुकीमुळे आहे. त्यावेळीच थांबले असतीस तर आज ही वेळ आली नसती. आता येथून निघून जा आणि पुन्हा माझ्या घरात दिसू नकोस. नाहीतर तुला धक्के मारून बाहेर काढीन. तू इतकीही पात्र नाहीस की मी तुला घरात येऊ देईन. प्रदीपमुळेच मी तुला आतापर्यंत सहन करत होतो. ती प्रदीपची बहीण होती आणि तिघेही एकत्र पोलीस खात्यात भरती झाले होते. प्रदीपला माहीत होतं की त्याची बहीण त्याच्या मित्राच्या प्रेमात वेडी झाली आहे, म्हणून तो कायम तणावात असायचा. कारण तो आपल्या मित्रालाही ओळखत होता.
वीरला कियामध्ये काहीच रस नव्हता आणि त्याला हेही माहीत होतं की कियाचं प्रेम खरं नव्हतं. ती फक्त आपला हट्ट पूर्ण करू पाहत होती आणि तिचा हट्ट होता की वीर कसंही करून तिचाच व्हावा. मोठा वाद होण्याआधीच प्रदीप तिथे पोहोचला आणि त्याने आपल्या बहिणीला ओढत घेऊन गेला. जाताना त्याने वीर आणि माधुरीची माफीही मागितली आणि म्हणाला, "माफ करा, मला असा गोंधळ व्हावा असं नव्हतं." असं म्हणत प्रदीप तिला घेऊन निघून गेला. यानंतर तो पुन्हा माधुरीकडे वळला. तिचे हात आपल्या हातात घेत विचारलं, "तू ठीक आहेस ना?" माधुरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळून वीरच्या हातांवर पडले आणि ती म्हणाली, "मला खूप भीती वाटली होती. पुन्हा तेच सगळं होणार असं वाटलं. काकूसारखी तीही मला खूप मारेल आणि मला वाचवायला कोणीच नसेल असं वाटलं. तुम्ही तिच्याच बाजूने उभे राहाल असंही वाटलं." हे ऐकताच वीरचं हृदय जोरजोरात धडधडलं आणि त्याने विचारलं, "तुला असं का वाटलं की मी तुझी साथ देणार नाही?" माधुरीने उत्तर दिलं, "कारण तुम्हाला मी आवडत नाही. मी आवडत असते तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं, माझी काळजी घेतली असती, माझ्यासोबत वेळ घालवला असता. पण तुम्हाला माझ्यात काहीच रस नाही." वीरने विचारलं, "आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं?" माधुरीने सांगितलं की हे सगळं तिला नोकराणीने सांगितलं आहे. वीर चिडत म्हणाला, "त्या नोकराणीचं मी बघतो. असं काहीच नाही. मग तुम्ही माझ्या जवळ का येत नाही?" हे ऐकून तो थबकला. "अशा गोष्टी विचारण्यापेक्षा तुझ्या शिक्षणावर लक्ष दे. 12वी तू पास केली आहेस. आता मी तुझं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देईन." "नाही, आता खूप वेळ गेला आहे. मी मोठीही झाले आहे. मीही याच वयात कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. म्हणून काळजी करू नकोस. तुमच्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही खूप हुशार आहात आणि मी फारच नालायक. फरक पडत नाही. मी तुला लायक बनवीन. आजच तुझं इथल्या एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो. 1 वर्ष आपण इथे राहू आणि नंतर तुझा ट्रान्सफर करून देईन." असं म्हणत त्याने तिच्या गालावर थोपटून तिचा हात धरला आणि हवेलीच्या आतल्या भागाकडे नेलं. तीही त्याच्यासोबत ओढली जात होती. त्याने माधुरीच्या सगळ्या तक्रारी दूर केल्या. आता तो तिच्यासोबत वेळ घालवत होता, प्रेमही व्यक्त करत होता, तिची काळजी घेत होता आणि तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करत होता. अनेकदा तिला फिरायलाही घेऊन जायचा. दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि एकमेकांना समजू लागले. माधुरीलाही माहीत होतं की कोणत्या गोष्टींवर त्याचा मूड खराब होतो आणि ती त्या टाळायचा प्रयत्न करत असे. तो रागात असला की ती त्याला एकटं सोडत असे आणि त्रास देत नसे. माधुरीच्या या सवयी त्याला फार आवडत होत्या, कारण सुरुवातीपासूनच त्याला आयुष्यात येणारी स्त्री समजून घेणारी असावी असं वाटत होतं आणि माधुरीच्या रूपात ती त्याला मिळाली होती. मात्र तिचं वय कमी असल्यामुळे तो अंतर राखून होता. तरी अधूनमधून असे क्षण येत की तो स्वतःला अगदी असहाय्य वाटायचा. दुसरीकडे घरातील वयोवृद्ध नोकराणीने माधुरीला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. पतीजवळ कसं जायचं आणि जवळीक कशी वाढवायची. त्यामुळे ती आधीपेक्षा जास्त समजूतदार झाली होती. त्या दिवशी माधुरीची तब्येत अचानक खूप बिघडली. वीर पूर्ण रात्र तिच्यामुळे जागाच राहिला आणि तिच्या उशाशी बसून राहिला. ती जरा जरी खोकली तरी तो अस्वस्थ व्हायचा आणि हे माधुरीलाही जाणवत होतं. सकाळी थोडी शुद्ध आली तेव्हा तिने वीरचा हात पकडून जवळ ओढत म्हटलं, "प्लीज वीर, आता माझ्यापासून आणखी दूर जाऊ नका. हे सगळं मला सहन होत नाही. माझ्या वयामुळे तुम्ही दूर राहत असाल तर ते फार मोठं कारण नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहू इच्छिते. तुमच्यासोबत एक छोटंसं कुटुंब सुरू करायचं आहे. भूतकाळात माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर तुमची साथ मिळणं माझ्यासाठी किती मोठं सुख आहे
हे तुम्हाला माहीत आहे. हे म्हणत ते रडू लागली. प्लीज माझ्यापासून दूर राहू नका. मीही तुझ्यावर अमाप प्रेम करतो. मी तुला वचन देतो, जसं हे मिशन यशस्वी होईल तसा आपल्यामधील सगळा दुरावा संपेल. मी स्वतःही आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. तुझ्यापासून दूर राहणं माझ्यासाठी जगातलं सगळ्यात अवघड काम आहे. मला माहीत आहे आणि माझा देवही जाणतो की किती कष्टाने मी स्वतःला आवरून ठेवलं आहे. पुढे तुला कुठलीही अडचण येऊ नये म्हणूनच मी अंतर ठेवतो. असं म्हणत त्याने डोकं माधुरीच्या खांद्यावर ठेवलं आणि ती प्रेमाने त्याच्या केसात बोटं फिरवू लागली. तुला माझ्या भूतकाळात काय घडलं ते जाणून घ्यायचं आहे का? आज तोच प्रश्न तो विचारत होता, ज्यावर तो नेहमी चिडायचा. आज मात्र स्वतःच सांगायला तयार होता. माधुरीने लगेच होकारार्थी मान हलवली. मी फक्त 8 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईला मारण्यात आलं. असं म्हणत तो क्षणभर गप्प झाला. माधुरीच्या छातीवर त्याचे अश्रू पडले आणि ती अस्वस्थ झाली. तुम्ही रडताय? नाही, मी रडत नाही. असं म्हणत त्याने पटकन अश्रू पुसले. मी 5 वर्षांचा असताना काकांनी मला ढकलत हवेलीतून बाहेर काढलं. माझ्या वडिलांनी प्रेमविवाह केला होता आणि हवेलीत कुणालाच माझी आई आवडत नव्हती. वडील असतानाही सगळे तिला त्रास द्यायचे, पण आई सगळं सहन करायची. मी लहान असलो तरी मला कळायचं की माझ्या आईला किती वेदना होतात. तिच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्याला मी संपवीन असं मला वाटायचं, पण मी असहाय्य होतो, कारण मी फार लहान होतो. वडील गेल्यावर हवेलीत त्यांचा जुलूम अजून वाढला आणि एका रात्री त्यांनी आम्हाला ढकलत बाहेर काढलं. माझी एक मावशी होती, विधवा, एकटी. तिनेच मला कवेत घेतलं. मी आई आणि मावशीचा लाडका होतो. त्या मला खूप शिकवू इच्छित होत्या आणि मला पोलीस अधिकारी बनवू इच्छित होत्या. असं म्हणत वीर हलकसं हसला. मलाही अधिकारी बनून आपला हक्क परत मिळवायचा होता आणि गणवेश घालून आईसमोर उभं राहून तिचा अभिमान बनायचं होतं. पण तो क्षण मला पाहायला मिळाला नाही. त्या रात्री चोर आमच्या घरी आले. त्यांनी मावशीच्या डोक्यावर जोरात काहीतरी मारलं आणि ती तिथेच मरण पावली. त्यानंतर त्यांनी माझ्या आईची अब्रू मातीमोल केली आणि धक्क्यानेच आईचा मृत्यू झाला. मी एका पेटीमागे लपलेलो होतो आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं. माधुरीला वाटत होतं तिचं हृदय वेदनेने फुटेल. इतकं सगळं सहन करूनही या माणसाने कधीच तिला आपल्या दुःखांची जाणीव होऊ दिली नव्हती. मी तिथून पळून अनाथालयात पोहोचलो. 18 वर्षांचा झाल्यावर तिथूनही बाहेर पडलो आणि माझं आयुष्य रस्त्यावर गेलं. एकदा त्या भागातल्या मोठ्या गुंडाशी माझा वाद झाला. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोललो. माझी हिंमत त्याला आवडली आणि त्याने मला जवळ ठेवलं. मी त्याच्यासाठी लोकांशी भांडायचो आणि बदल्यात तो मला पैसे द्यायचा. मला माहीत होतं हे सगळं चुकीचं आहे, पण कॉलेज, युनिव्हर्सिटीचा खर्च भागवण्यासाठी ते करावं लागत होतं. तो माणूस मेला तेव्हा मी सगळं सोडलं. दिवसरात्र मेहनत केली, स्पर्धा परीक्षा पास केली आणि या पदापर्यंत पोहोचलो. त्यानंतर मी त्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली ज्यांनी माझ्या आईवर अत्याचार केले होते आणि मग मी त्यांना फाशीची शिक्षा मिळवून दिली, कारण त्यांनी फक्त माझ्या आईचं नाही तर असंख्य निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं की जो कोणी एखाद्या निरागस मुलीकडे वाईट नजरेने पाहिल त्याची शिक्षा त्याला मिळेल. तुझ्याशी माझी ही पहिली भेट नव्हती. आपण आधी काश्मीरमध्ये भेटलो होतो, पण कदाचित तुला आठवत नसेल. ते ऐकताच माधुरीच्या मनात जणू विजेसारखी चमक झाली, पण तिला हे जाणून घेणं महत्त्वाचं वाटत नव्हतं की ती त्याला आधी कुठे भेटली होती. महत्त्वाचं एवढंच होतं की आता ती वीरसोबत होती. मी तुलाही गमावण्याची भीती बाळगतो, असं म्हणत संपूर्ण कथा सांगून झाल्यावर त्याने तिचा हात घट्ट पकडला. मी स्वतःला तुझ्या लायकीचा समजत नाही.
तू माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहेस. तुझा साथ मिळणं हेच माझ्यासाठी समाधान आहे. मला फक्त एवढंच हवंय की तू या मिशनमध्ये यशस्वी व्हावास आणि मग आपण शांत व आनंदी आयुष्याची सुरुवात करू." असं म्हणत माधुरीने त्याचा हात आपल्या कपाळाला लावला आणि पुढच्या क्षणी ती त्याच्या छातीशी येऊन बिलगली. तिच्या अस्तित्वाची ऊब जाणवताच वीर अस्वस्थ झाला, पण सगळं सांगून झाल्यावर त्याचं ओझं हलकं झालं होतं आणि आता त्याला फक्त शांतता हवी होती. कितीही नकार दिला तरी तो ती शांतता माधुरीमध्ये शोधत होता. त्याने तिच्यावरचा आपला हक्क स्वीकारला होता आणि माधुरीही समाधानी होती की तिच्या आयुष्यावर आता वीरचं नाव कोरलं गेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वीर मिशनवर निघून गेला आणि 3 महिने उलटले तरी तो परतला नाही. जणू जमीन गिरून टाकली की आकाशाने. माधुरीची अवस्था खूप वाईट झाली होती. तिच्या पोटी वीरचं मूल वाढत होतं. ती रात्रंदिवस त्याची आठवण काढत रडत राहायची. कियालाही आता तिची कीव येऊ लागली होती आणि वैर बाजूला ठेवून ती तिची काळजी घेऊ लागली. प्रदीपच्या आग्रहामुळे माधुरी त्याच्या घरी राहायला गेली, कारण त्या अवस्थेत तिला एकटं सोडणं योग्य नव्हतं. हळूहळू 9 महिने पूर्ण झाले आणि या काळात माधुरीने क्षणभरही वीरला विसरलं नाही. त्याच्या सुरक्षिततेसाठी ती रोज प्रार्थना करत राहिली. 9 महिन्यांनंतर तिने एका मुलाला जन्म दिला आणि त्याला कुशीत घेऊन प्रेमाने पाहत असतानाच खोलीचं दार उघडलं. नजर वर करताच तिला समोर वीर दिसला. क्षणभर तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पुढच्या क्षणी ती उठून धावत त्याच्यापाशी गेली. त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि मग त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. "मला माहीत होतं तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला काहीही होऊ शकत नाही." ती लहान मुलीसारखी रडत होती आणि तिचं बाळही रडत होतं. वीरने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन दिलं आणि म्हणाला, "तुझ्या प्रार्थनांनीच मला वाचवलं. नाहीतर माझ्या वाचण्याची शक्यताच नव्हती. कदाचित मला ही नवी जिंदगी यासाठीच मिळाली की मी तुझी आणि आपल्या मुलाची काळजी घेऊ शकेन." असं म्हणत तो आपल्या मुलाकडे गेला, जो अगदी त्याच्यासारखाच दिसत होता. मग त्याने आपल्या पत्नीच्या सुंदर डोळ्यात पाहिलं, जे त्याला त्याच्या आईची आठवण करून देत होते, आणि नकळत त्याने तिच्या डोळ्यांवर चुंबन ठेवलं. "आपण एक नवी जिंदगी सुरू करू. एक छोटीशी गोड जिंदगी, ज्यात आपण दोघं असू." या प्रेमात माधुरी अधिकच फुलून आली होती. तिच्या आयुष्यातल्या उणिवा भरून निघत होत्या आणि दोघे एकमेकांसोबत पूर्ण झाले होते. नंतर माधुरी एकदा आपल्या काकांना भेटायला गेली, पण त्यांनी तिरस्कारच दाखवला. तेव्हा वीरने तिला वचन दिलं की अशा कृतज्ञ लोकांकडे ती पुन्हा कधीच जाणार नाही, कारण तिला तुटताना पाहण्याची ताकद त्याच्यात नव्हती. माधुरीने मनोमन प्रतिज्ञा केली होती की ती त्यांना माफ करेल, पण आता ती त्यांचा चेहराही पुन्हा पाहू इच्छित नव्हती. आता ती फक्त वीरसह खूप आनंदात होती. तर मित्रमैत्रिणींनो, खरे प्रेम वय, परिस्थिती किंवा भूतकाळाच्या जखमांपेक्षा मोठे असते. ते निरागसपणा, विश्वास आणि समर्पणातून उमलते. आणि जेव्हा 2 हृदय एकमेकांना खरंच समजून घेतात, तेव्हा ते आयुष्यातील सगळ्या उणिवा भरून काढते. शेवटी प्रेम हे मुक्त करणारे असते. छळातून, एकटेपणातून आणि स्वतःच्या मर्यादातून जेव्हा दोघे एकमेकांसाठी पूर्णपणे उभे राहतात, तेव्हा ते नाते अमर होऊन जाते. तर मित्रांनो, अशी आहे आजची कथा. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा. भेटूया पुढील कथेसह. धन्यवाद.